स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य जनतेचं आर्थिक शोषण होत आहे। 13 गावांसाठी सुरू असलेल्या जीवन प्राधिकरण योजनेचं काम संथ गतीनं सुरू आहे। प्रत्येक सभेला अधिकारी केवळ आश्वासन देत वेळ मारून नेत असल्यानं सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत स्मार्ट मीटरवरून सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात सभापती साताप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली। यावेळी उपसभापती दीपाली पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सदस्य बळीराम कळके, विलास जाधव, रवींद्र पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ झाल्याचं सांगितलं। स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, तर जनतेवरती का लादता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मात्र स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक बाबतचं राजपत्र महावितरणच्या शाखा अभियंत्यांनी सभेपुढे दाखवलं, पण त्यामध्ये प्रीपेड की पोस्टपेड घ्यायचं हा ग्राहकांना अधिकार दिलाय असं अभियंत्यांनी सांगितलं। दरम्यान उजाळीवाडी इथं 2 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1,12,00,000 रुपये मंजूर झाले, पण या दोन्ही शाळांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय। या शाळांमध्ये दुचाकी पार्किंग होत असल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केला, तर शहराशेजारील अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तपासणी करण्याची मागणी रवींद्र पाटील यांनी केली होती। त्याचा अहवाल मागितला, पण अजूनही तपासणी सुरू असल्याचं सांगताच सदस्य आक्रमक झाले। अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप सदस्यांनी केला। विद्यार्थ्यांना दिला जाणारा गणवेश निधी 240 रुपयांवरून 500 रुपये करावा असा ठराव करण्यात आला। यावेळी सभापती साताप्पा पाटील यांनी AI शिक्षण प्रणालीसाठी कोटीची तरतूद केल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांना बेंचवर बसता येत नाही, शासनाचा निधी खर्च होऊनही मुलांना सुविधा मिळत नाहीत, याबद्दल सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान 13 गावांच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरण योजनेसाठी 343 कोटींचा निधी मंजूर झालाय। हे काम करण्यासाठी 27 महिन्यांची मुदत होती, पण काम गेली 4 वर्ष पूर्ण झालेलं नाही। ते आणखी किती वर्ष चालणार असा प्रश्न अनिल म्हेत्रे यांनी विचारला। त्यावर कामाचे ठेकेदार मेघा कंपनीबरोबर 13 गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या सोमवारी लावून कामाचा आढावा घेण्याचं आश्वासन सभापती साताप्पा पाटील यांनी सदस्यांना दिलं।